आंध्र प्रदेशातील एल्लूर गावच्या 25 वर प्रवाशांच्या बॅगा करमाळा ते म्हाडा दरम्यान शिवबाबा ट्रॅव्हल्स बसच्या डिग्गीतून चोरीस गेल्या आहेत। या प्रवाशांनी ही गाडी थेट सोलापूरच्या फौजदार चौडी पोलीस ठाण्यासमोर आणून उभी केली। हा प्रकार आज पहाटे घडला असून सोलापुरात बस आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आंध्र प्रदेशातील एल्लूर गावचे भाविक शिर्डी येथे साईबाबा दर्शनासाठी काल आले होते। दर्शन झाल्यानंतर रात्री 11च्या सुमारास शिवबाबा ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसने ते परतीच्या प्रवासासाठी शिर्डीतून निघाले। सकाळी सोलापुरात पोहोचले तेव्हा अनेक प्रवाशांना त्यांच्या बॅगा गाडीच्या खालच्या बाजूला असलेल्या डिग्गीतून लंपास झाल्या असल्याचे दिसून आले। जवळपास 25 प्रवाशांनी आपल्या बॅगा चोरीला गेल्याची बाब कळल्यानंतर एकच गोंधळ उडाला। ही बस थेट फौजदार चौडी पोलीस ठाण्यासमोर आणून उभी करण्यात आली। विशेष म्हणजे या सर्व लोकांना केवळ तेलुगू भाषा बोलता येत होती। सोलापुरात त्यांना पत्रकारांनी किंवा पोलिसांनी हिंदी इंग्लिश मध्ये विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांना केवळ तेलुगू मध्ये बोलता येत असल्याने मोठी तारांबळ उडाली होती। या प्रवाशांच्या म्हणण्यानुसार पहाटे 4च्या सुमारास माडा ते करमाळा दरम्यान प्रवासी झोपेत असताना बस थांबली होती आणि चालक खाली उतरून काही जणांशी बोलत होता, एवढेच त्यांना माहित असल्याचं त्यांनी सांगितले आहे। पोलिसांनी या माहितीच्या आधारावर चालक आणि त्याच्या सहकारींचे जबाब नोंदवून पुढील प्रक्रिया सुरू केली आहे। प्रवाशांची रक्कम, कपडे, औषधे असं साहित्य असल्याचं सांगितलं जात आहे। रात्री 2 ते 4 दरम्यान सोलापूरच्या मार्गावर येत असताना ड्रायव्हर कुठल्या मार्गाने नेमकं घेऊन आला, त्यांना बीड अंबेजोगाई या मार्गाने घेऊन आलाय किंवा सोलापूर आपलं करमाळा मार्गाने घेऊन आला हा त्यांना मार्ग माहीत नाही आणि त्यांच्या मागावर 1-2-4 गाड्या असल्याचा खात्रीलायक त्यांच्याकडून माहिती मिळाली। ड्रायव्हर आणि त्यांच्या माध्यमातून काहीतरी समन्वय होऊन एखादा म्हणजे प्रवासांना इतर काही लघुशंका वगैरे करण्यासाठी थांबवलं। 4 वाजेपर्यंत त्यांना म्हणजे माहिती नव्हतं। आपल्या सोलापूरला ते सकाळी 7 वाजता पोहोचल्यानंतर आपल्या पांजरापूर चौकातील शिवाजी चौकात पोहोचलेत। तिथून त्यांना पुढचं प्रवास गणगापूरला जायचं होतं। त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं सगळ्यांच्या बॅगा या ठिकाणी चोरीला गेलेल्या आहेत।